नमस्कार, मी भूमिता परत एकदा मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस अश्विन महिन्यातील 13व्या तिथीला म्हणजे त्रयोदशीला येत असतो। त्यासाठीच याला धनत्रयोदशी असे म्हटले जाते। आणि सर्व देवतांचे वैद्य म्हणजेच धन्वंतरी देवता यांची जयंती साजरी केली जाते, यांची पूजा केली जाते आणि त्यांना धने आणि गुळ यांचं नैवेद्य दाखवले जाते। त्याचप्रमाणे या दिवशी यमदीपदान सुद्धा केले जाते। आता या यमदीपदानामागे ॲक्च्युअलमध्ये खूप सारे पौराणिक कथा आहेत, पण यापैकी एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ते सुद्धा नक्की करा। जर ही माहिती तुम्हाला आवडली आणि ती इतरांपर्यंत पोहोचवायची तुम्हाला वाटली तर ती शेअर सुद्धा नक्की करा। अश्विन महिन्यातील या त्रयोदशीच्या दिवशी म्हणजे 13व्या तिथीच्या दिवशी अमृत मंथन झाले असे म्हटले जाते। आणि या अमृत मंथनाच्या वेळी जेव्हा धन्वंतरी देवता प्रकट झाल्या तेव्हा त्यांच्या हातामध्ये जो होता अमृताचा कलश होता, त्याच्यामुळेच या दिवशी भांडी खरेदी करणे, त्याचप्रमाणे वस्त्र आणि अलंकार खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते। त्याचबरोबर या दिवशी यथाशक्ती किंवा तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे दान करणे सुद्धा अतिशय शुभ मानले गेले आहे। त्याचप्रमाणे याच दिवशी जे आहे लक्ष्मी सुद्धा प्रकट झाली आणि लक्ष्मी आणि धन्वंतरी देवीला जे गुळ आणि धने त्याचा नैवेद्य दाखवला जातो तेव्हा त्याच्या एका उपायामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते, संपन्नता येते असे म्हटले जाते। त्यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धन्याचा एक उपाय सुद्धा सांगणार आहे, ज्याला केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा संपन्नता नांदू लागेल। आता या धनत्रयोदशीच्या दिवशीसाठी पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात आधी चौरंग वगैरे धुवून टाकायचा आणि तो मांडून तिथे छान रांगोळी वगैरे काढून घ्यायची। चौरंगावर लाल कापड ठेवायचं आणि त्यावर जे आहे 5 विड्याची पाने ठेवायची। आता या 5 विड्यांच्या पानावर तुम्ही कुठल्या प्रतिकात्मक मूर्ती किंवा वस्तू ठेवणार आहात तर सगळ्यात आधी म्हणजे गणेशाची प्रतिकात्मक सुपारी किंवा काही मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता। त्यानंतर विष्णूची, त्यानंतर लक्ष्मीची, नंतर कुबेराची आणि परत धन्वंतरी देवतेची। जर तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही धन्वंतरी देवतेची डायरेक्ट मूर्ती वगैरे ठेवू शकता आणि उरलेली जी एक सुपारी आहे ती तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीसाठी किंवा कुलदेवतेसाठी सुद्धा मानू शकता। आता ही सर्व पूजा मांडून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे जसे धूप, दीप, अगरबत्ती, फळे, फुले, अक्षता, कुंकू, हळद हे सर्व देवाला अर्पण करून झाले की त्यानंतर नैवेद्य म्हणून या दिवशी धने आणि गुळ द्यायची प्रथा आहे। त्यानंतर नैवेद्य दाखवून झाला, देवाला अर्पण करून झाले की मनोभावे लक्ष्मीजवळ आणि धन्वंतरी देवतेजवळ तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि ती इच्छा बोलून दाखवल्यानंतर आरती वगैरे करायची आणि प्रसाद वगैरे जो काही तुम्ही घरी बनवणार स्वीट वगैरे असेल ते सर्वांना वाटून घ्यायचा। प्रसाद वगैरे वाटप झाल्यानंतर या धन्याचे 2 उपाय तुम्हाला करायचे आहेत। आता ते कुठले तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जे तुम्ही धन्वंतरी देवतेला नैवेद्य धन्याचा अर्पण करणार आहात त्यातील अर्धे धने जे आहेत ते तुमच्या घरातील कुंडीमध्ये गाडून घ्यायचे आहेत, मातीमध्ये गाडून घ्यायचे आहेत आणि अर्धे धने जे आहेत त्यापैकी ते तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये म्हणजे जिथे तुमचे दागिने किंवा पैसे वगैरे असतात, जिथून तुमच्या घरातील पैशांचा व्यवहार वगैरे होतो अशा ठिकाणी ठेवायचे आहेत। असं म्हटलं जातं की या दिवशी मातीमध्ये पेरलेले जे धने आहेत ते जर उगवले तर आपल्या घरामध्ये म्हणजे शुभ फळ आले असे म्हटले जाते आणि आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास राहतो असे म्हटले जाते। त्याचप्रमाणे घरामध्ये हे जे उगवलेले धने जे आहेत हे आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या परिवारामध्ये सुख शांती आणि समृद्धी घेऊन येतात असे म्हटले जाते। आता अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की पूजा करताना कधी कधी आपण काय करतो की एकाच वेळी हळद कुंकू वगैरे घेतो आणि ते सर्व देवांना लावत जातो। तर पूजेमध्ये आपण ॲक्च्युली ही एक मिस्टेक करत असतो। पूजा करताना काय करायचं, एकाच देवतेची आधी पूजा करून घ्यायची, त्यालाच अक्षदा, फुलं, फळं आणि हळद कुंकू वगैरे वाहून घ्यायचा, नंतर दुसऱ्या देवतेची करायची, नंतर तिसऱ्या देवतेची, अशा प्रकारे करायचं। आणि हे करत असताना ज्या देवतेची आपण पूजा करत असतो त्या देवतेचा मंत्र म्हणत जायचं। म्हणजे समजा तुम्ही गणपतीची पूजा आधी करणार असाल तर ओम गण गणपतये नमः वगैरे किंवा श्री गणेशाय नमः वगैरे हा मंत्र तुम्ही वापरू शकता। नंतर लक्ष्मीसाठी
ब्रह्म्यासाठी, नंतर विष्णूसाठी, नंतर कुबेरासाठी आणि धन्वंतरी देवतेसाठी. आता दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी जे असते ते यमदीपदान करायची असते. तर यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. फार पूर्वीच्या काळामध्ये हेमा नावाच्या राजाचा एक मुलगा होता आणि त्याला मुलगा तर झाला, पण त्यासोबत तो एक दुर्दैव घेऊन जन्माला आला. तर ते कुठले दुर्दैव? तर त्याचं जेव्हा भविष्य बघितलं गेलं तेव्हा साधू संतांनी असं सांगितलं की 16व्या वर्षी हा मुलगा मरणार आहे. मग आता राजा आणि राणीला आणि प्रजेला सर्वांना दुःख झालं की हा मुलगा जन्माला तर आला आणि फक्त 16 वर्षापर्यंत हा जगणार आहे आणि नंतर तो मरून जाणार आहे. तर राजा आणि राणीला असं वाटलं की याला सर्व प्रकारची सुखे जी आहेत या 16 वर्षापर्यंत आपण द्यायची. त्याच्यामुळे लहानपणामध्येच त्या राजाचं जे आहे त्या म्हणजे राजपुत्राचं जे आहे ते लग्न केलं जातं. राजपुत्राला सर्व प्रकारचे वैभव, सर्व प्रकारच्या कला, सर्व प्रकारच्या विद्या त्याच्यामध्ये त्याला पारंगत केलं जातं, कारण तो 16व्या वर्षी मरणार असतो. तर मग आता लग्न झाल्यानंतर जो 16वा त्याचा वाढदिवस असतो, तो दिवस जेव्हा उगवतो तेव्हा सर्वजण भयचकित झालेले असतात. त्या दिवशी घाबरलेले असतात की आज तो मुलगा मरणार आहे, आज राजपुत्र मरणार आहे असं सगळ्यांना वाटत असतं. तर मग त्या दिवशी काय केलं जातं की संपूर्ण जे राजमहल आहे ते संपूर्ण सोन्याच्या, चांदीच्या नाण्यांनी आणि दागिन्यांनी सर्व ते मढवलं जातं. जिकडे तिकडे पूर्ण पिवळं आणि सिल्वर रंगाचं, गोल्डन रंगाचे जिकडे तिकडे नाणे त्याच्याने सजवलं जातं. राजमहलामध्ये रोषणाई केली जाते. जिकडे तिकडे पूर्ण जागोजागी पूर्ण दिवे ठेवले जातात. संध्याकाळ होताच तो राजपुत्र आणि त्याची जी पत्नी असते त्यांना त्यांच्या शयनगृहामध्ये ठेवलं जातं आणि त्या शयनगृहामध्ये सुद्धा ठिकठिकाणी सोन्या चांदीची नाणी आणि दिवे वगैरे ठेवले जातात, रोषणाई केली जाते. आणि काय होतं की मग जेव्हा अर्धी रात्र म्हणजे मध्यरात्र जेव्हा येते आणि यमदूत त्या दिवशी त्याला न्यायला येत असतो, तर त्या लखलखाटामुळे, त्या दिव्यांमुळे आणि त्या दिव्यांचा जो सोन्या चांदीच्या नाण्यांवर आणि अलंकारांवर जो प्रकाश पडत असतो त्याच्यामुळे ते यमदेवतेचे डोळे जे असतात ते पूर्णपणे दिपले जातात आणि त्या दिवशी यम त्या राजपुत्राचे प्राण न घेता निघून जात असतो. तर अशी ही रंजक कथा आहे. ती याच दिवशी अश्विन महिन्यातील त्रयोदशीच्या दिवशी ही घटना घडत असते आणि त्यासाठीच या दिवशी यमदीपदान सुद्धा केले जाते. तर यमाला दिवे दाखवण्यामागे सुद्धा हाच कारण असतो की यमाचे जे डोळे आहेत ते या दिव्यांमुळे दिपून जावे आणि यमदेवता या दिवशी जर पृथ्वीवर आले तर ते तसेच माघारी कोणाचे प्राण न घेता निघून जावे. आता यमदीपदान करण्याच्या सुद्धा मी तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहे. तर यातली पहिली पद्धत म्हणजे संध्याकाळी सगळी म्हणजे पूजा वगैरे करून झाल्यानंतर, प्रसाद आरती वगैरे झाल्यानंतर काय करायचं की आपल्या घरामध्ये एक कणकेचा दिवा बनवायचा आणि त्याला 4 तोंड करायचे, म्हणजे 4 वाती एकमेकांना क्रॉस झाल्या पाहिजेत आणि त्या 4ही वाती आहे ना पेटवून घ्यायच्या. घरामध्ये जेवढी काही माणसे आहेत त्या सर्वांच्या अंगावरून ते ओवाळून घ्यायचं आणि तो दिवा घराच्या बाहेर दक्षिणेकडे लावायचा. तर दक्षिणेकडे कसं लावायचा, तर आता 4 वाती त्या पेटत्या असतील म्हणजे त्या 4 दिशेकडे पेटत्या असतील, तर जो व्यक्ती त्या दिव्याला ठेवणार आहे तो व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून उभे राहणार आणि त्यानंतर तो दिवा आपल्या घरासमोर ठेवणार आणि त्याची एक वात दक्षिणेकडे ठेवणार. कारण यमदेवता जी आहे ती दक्षिणेकडून पृथ्वी तलावर येत असते असे म्हटले जाते आणि त्यासाठीच या दिवशी दक्षिणेकडे जे आहे ते दिवे ठेवले जातात. तर ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढे काही सदस्य आहेत तेवढ्या नंबरने दिवे बनवायचे आहेत. म्हणजे तुमच्या घरामध्ये समजा जर 5 सदस्य असतील संपूर्ण लहान मोठे धरून, तर 5 कणकेचे छोटे छोटे दिवे बनवायचे. त्यांना पेटवून घ्यायचं, एकाच वेळी सर्वांना पेटवून घ्यायचं आणि प्रत्येक व्यक्तीला, घरातील प्रत्येक व्यक्तीला एका एका वेळी जे आहे दक्षिणेकडे तोंड करून बसवायचं आणि त्यांच्या अंगावरून तो दिवा ओवाळायचा आणि घराच्या बाहेर नेऊन त्याची दक्षिणेकडे वात करून ते ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे प्रत्येकाच्या अंगावरून तो दिवा ओवाळून घ्यायचा आणि वात दक्षिणेकडे करून घराबाहेर तो दिवा ठेवून घ्यायचा. तर ही झाली दुसरी पद्धत. आणि आता अजून एक गोष्ट मी सांगणार आहे की हे दिवे जेव्हा आपण ठेवत असतो, म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीच्या अंगावरून ओवाळून आपण ठेवत असतो त्यावेळी एक मंत्र म्हणायची सुद्धा पद्धत आहे. तो मंत्र असा की मृत्यूंना पाशदंडाभ्या कालेन श्यामयासह
त्रयोदश्या दीपदानात सूर्य जहा प्रियता मम. याचा अर्थ असा होतो की जो सूर्यपुत्र यम आहे, यम देवता हा सूर्याचा पुत्र आहे, तर या दिवशी मला मृत्यू, पाश आणि दंड जे आहे या दुर्दैवी गोष्टीपासून माझे रक्षण करावे. या यमदेवतेने मला या पाशांपासून मुक्त करावे आणि माझा अकाली मृत्यू जो आहे तो टळावा. यासाठी यमदेवतेसाठी हे आपण दिवे जे आहे ते आपण त्यांना अर्पण करत असतो. तर ही होती माहिती संपूर्ण धनत्रयोदशीबद्दल, म्हणजे धन्वंतरी देवतेच्या पूजेबद्दल आणि यमदीप दानाबद्दल. जर ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा, कारण तुमचा एक लाईक असतो ना तो आमच्यासाठी एक 10 पट मोटिवेशन घेऊन येत असतो. त्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, मला पहिल्यांदा तुम्ही बघत असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत दिवाळीचा नवीन एक विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.